अजिबात नाही वाटत आहे. माझ्या लिप्स काय सेक्सी दिसतात यार. खूप दिवसात केस नाही गेलो. पिंक आहे. मित्रांनो, प्रेम अंधार असते सगळ्यांना माहिती आहे, पण प्रेम चुती असते हे आता मला कळालं. इथं 25-26 वर्षाची पोरं डोक्याला बाशिंग बांधून बसल्यात. आज लग्न होईल, उद्या लग्न होईल म्हणून. लग्नाचा मोठा विषय चालू आहे. आणि इथं मराठी बिग बॉस मध्ये 45 वर्षाचा काका 21 वर्षाच्या मुलीला म्हणतोय, यार तुझे लिप्स खूप सेक्सी आहेत म्हणून. किती दिवस झालं मला किस करून. ठीक आहे. अरे चोंग्या, तुझं वय आहे 45 तर तुझा अजून रगीलपणा गेला नाही. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी रोस्टर किडा नाना परत स्वागत करत आहे तुमचं दे धक्का गाडी बुक्का या कार्यक्रमामध्ये. मित्रांनो, मी या विषयाला बिग बॉस चालू झाल्यापासून रोस्ट करायचं म्हणत होतो, परंतु या चोंग्यात तावडीत गावतच नव्हता हो. पण आत्ता गावला ना भाई, आता विषय हार्ड होणार. या चोंग्याला बघितलं की नाही मला तळपायच्या मस्तकात जात्या. एकदम विश्वासघाती माणूस आहे हो. हा बिग बॉस चालू झाल्यापासून नुसतं दुसऱ्यांच्याच काड्या लावायचं एवढंच काम केलाय ना. ह्याचा खेळ कोण दिसलाय तो म्हणतोय मी खेळ खेळतोय व्यवस्थित, पण काय नाही, नुसतं काड्या लावायचं काम करतोय, दुसरं काहीच नाही. त्या विषयाला असली फालतू गोष्ट बोललाय. आपलं वय काय, आपण बोलतोय काय, आपण करतोय काय. माझ्या लिप्स काय सेक्सी दिसतात यार. खूप दिवसात केस नाही गेलो. ठीक आहे, याची एक पर्सनल लाईफ आहे म्हणून समजा, परंतु मी नॅशनल टीव्हीवर राहायचा हा शो पूर्ण महाराष्ट्र बघायलाय. ते सोडा, तुमच्या घरातली पण शो बघाल्यात आणि तुम्ही असली येडेचाळ करतायसा. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. आता तुम्ही पण म्हणत असाल मला, हा एकदम कुठं मुद्दा बाहेर काढला यानं. विषय काय झाला माहितीये काय, ह्या आठवड्यात की नाही 3 जण वाईल्ड कार्ड एंट्री झाल्या. 3 जणांची कसं विषय हार्ड हो. बिग बॉस पण तरकाटले, काय करले त्याचं त्याला कळणार. टीआरपी साठी काय पण वागाले. त्या संस्कृतीनं काय सांगितलं बघा विशालला. विशाल आणि रुचितामध्ये असली खतरनाक आग लावल्या की त्यांनी डायरेक्ट दोघं वेगळंच व्हायला पाहिजेत. असली खतरनाक आग लावल्या. खतरनाक म्हणजे खतरनाक बदला घेतल्या. तुम्ही बाहेर कसे दिसत आहात, तुम्ही काय बोलायलायसा, तुझं एज काय, तिचं एज काय, तुम्ही काय बोलताय, असलं सगळं सांगितल्या. म्हणून या लगेच भांडुगुळानं काय केलं माहितीये काय, त्याला बोलवले आणि सांगितले तुझा आणि माझा संबंध संपला, आपण असं केलोय तसं केलोय. मी का त्या पाठीमागे फिरत होतो. अरे चोंग्या होईच की मग. बाहेरच्या लोकांना आपण किती घाण दिसतोय हे समजल्यावर लगेच बाजूला व्हायचं, लगेच त्या माणसाशी संबंध तोडायचं. अरे घाण केलायस तू आणि संबंध पण तोडणार तू. ती गपगुमान पोरगी बोलायला संगत बोल की, आणि ती तर काय नालायक पोडायची. तिला कळायला पाहिजे ना आपण काय करायला लागलो आणि काय करायला. ह्या विषयाला जे आपण काय केलं त्याचं प्रायचित्त काय करायचं नाही. डायरेक्ट तू बाजूला माझ्या सांग बोलू नको. हे असलं गेम खेळतोय या विशाल. ये जूता आए मेरे सामने वो सड़सट करके इसको सीमा को ना वो टैटो बनाऊंगी कि 7 पुश्ते जो है इसकी गंजी पे. मला अजून एक गोष्ट सांगायची आहे. रेवा छान दिसताय, हॉट दिसताय. आणि संकेत असं वाटतंय एक किंग आलाय. आता या तिघांची वाईल्ड कार्ड एंट्री झाल्या म्हणून बिग बॉसनं या तिघांना पॉवर की दिलेली. पण यातली पहिली बिनलोक पोरगी बघा, हिने काय केलं नसतं बघा. पॉवर की दाखवून पॉवर की आणि त्यासोबत मिळणाऱ्या इम्युनिटीवर हक्क सांगावा. नाही बिग बॉस. पॉवर कीचं या घरात अनन्यसाधारण महत्व आहे. बरोबर. तरी सुद्धा संस्कृती येस आपण पॉवर की गमावलीत. येस. याबद्दल बिग बॉस निराशा व्यक्त करत आहेत. संस्कृती यांची पॉवर की ज्या सदस्याकडे आहे त्यांनी ती पॉवर की दाखवून पॉवर कीवर आपला हक्क सांगावा. बिग बॉस ते पॉवर की मजा करे. या अडीचशाने संस्कृतीनं कने जी पॉवर की दिल्या ती जाऊन त्या विशालला दिल्या. त्याच्या समोर जाऊन असं दाखवाल्या नाचवाल्या त्या किल्लीला. त्याने घेतला काढून, आता बस बोंबलत. देखा आपने लापरवाही का नतीजा है. तर या अडीचशाने संस्कृतीनं ती पॉवर की जाऊन त्या विशालला नेऊन दिल्या. म्हणजे किती हुशार आहे बघा ही. बिग बॉस चालवून 7 वीक झालीत. त्या 7 आठवड्यामध्ये पूर्णपणे दाखवले की ते पॉवर कीचं किती महत्व आहे. म्हणजे आपल्याला किती पॉवर्स येतात. आणि तिने ती किल्ली सहजपणे विशालला दिल्या. म्हणल्यावर काय आता बोंबलायचं. आणि आता बसल्या रडत. पाक रडून कने घागऱ्या भरल्या. आणि वर नॉमिनेट पण झाल्या. ही तर सोडा हो, वाईल्ड कार्ड मधली दुसरी व्यक्ती म्हणजे रेवा, द रेवा किंग. तिने पण शहाणपणा तेच केल्या. एवढं काल झालंय त्या संस्कृती सोबत, एवढं माहित असून परत हिने जाऊन ती किल्ली प्राजक्ताला नेऊन दिल्या. दे दाखव. दे मला दे. दे मला दे. काय ठेव. ठेव मी
माझं झालं आणि बिग बॉस बोलले अगं नको असं करू. नाही मला जोपर्यंत येत नाही का दिलंस मला चावी? आणि प्राजक्ताने ती चावी विशालच्या हातात विशालकडे दिली. मग तुझ्याकडे काय ती किल्ली टोचत होती वय, तुला ठेवायला जमत नव्हतं, लगेच नेऊन द्यायची काय गरज होती? आता ठीक आहे, ही दोघं तर नवीन आहे, त्यांना काय माहित नाही असं मी म्हणू शकतो आपण. परंतु जी बिग बॉस चालू झाल्यापासून घरात आहे ती म्हणजे प्राजक्ता, तिला पण अक्कल नाही. ती तर पाक नाहीच आहे त्याच्यात. ते परत जाऊन ती किल्ली विशालला दिल्या. अरे काय तुमच्याकडे काय सांभाळणार, तो एकटाच आहे सांभाळणारा सगळ्यांच्या किल्ल्या. तुम्हाला काय झेपत नाहीत किल्ल्या, त्या एवढ्या वजन झाल्यात. माझी दे ना. मला लोक मूर्ख समजतात की मी तुझ्यावर विश्वास ठेवते. तू मला शब्द दे ना की माझी चाबी तुझ्याकडे तू प्रोटेक्टेड ठेवतोयस. तू बोल ना मला एकदा, मग मी नाही बोलणार. मी विश्वास ठेवूनच तुला तुझ्याजवळ ठेवते. चालेल. मला हे द्यायचं असेल तर मी रिवाला दे, कारण ती पण प्राजक्ताना का नाही ती किल्ली सांभाळण्यासाठी विशालकडे दिलती. अगं तुला काय किल्ली टोचालती वय तुझ्याकडे ठेवल्यावर? काय ते वज्ज वालतं, एकदा चोरीला गेली परत आपल्याला अक्कल येत्या, व्यवस्थित सांभाळून ठेवायचं. हे काय तुला नाही का अक्कल बिक्कल का हाय का नाही? साधी किल्ली सांभाळ येत नाही आणि ट्रॉफी पाहिजे म्हणे हिला. त्यापेक्षा घरात जाऊन कुलूप लावा आणि ती किल्ली सांभाळून ठेवायची, पहिला प्रॅक्टिस कर आणि मग बिग बॉस मध्ये ये. मग काय आता शेवटी भांडवलानं विश्वासघात करतोय हे सगळ्यांना माहितीच आहे. त्यानं पण केला विश्वासघात. आणि या असल्या माणसासोबत ही रुचिता प्रेमात पडल्या. आता काय बोंबलायचं? मला तर वाटते तिची बॉडी बघून नुसता प्रेमात पडल्या काय. तुझ्याकडनं काय तिच्यासाठी? मला आवडते ती, अजून काय नाही. त्याचं तोंड बघितलं की हागायला येणार नाही कोणाला, असलं घाण तोंड करते ती. आणि हिच्या प्रेमात पडल्या ही रुचिता. दुसरा नाव घेणार आहे दीपालीचं. मला खूप आवडेल तिला बघायला की ती काटा चालवती. नुसतं बघल तेव्हा दिवसभर ती बनेल घालायचं आणि वार वीज त्या घरात फिरायचं. अरे तू कोण आहेस? टार्झन आहेस वे? एवढं तुला टार्झनची फिलिंग आल्या का नाही तर जाऊन जंगलात राहा की. ते वाघ सिंह त्यांच्यासोबत दोस्ती कर, तिथं बिग बॉस कर. इथे कशाला शहाणपण दाखवतोस? काय पण म्हणा भावानं, जशी आता रेवा शो मध्ये आल्या तसं आता जरा कुठं शो बघू वाटाला. जरा आता कुठं त्या शो मध्ये मन रमा लागले. बरोबर आहे रे भावानो? सुकून का नाम सुना हाय हाय इतना सुकून. आईच्या गावात त्या विशालनं कधी पावर की काढून घेतल्या रेवाची. आईला मी जर तिथं असतो कोणी असा पॉट पॉट पॉट. सीधी बात, सबकी उल्टी गिनती चालू. काल ती रेवा रडालती. इथं आमचं हृदय तुटालत. मला काय म्हणायचं, हे बिग बॉस कुठनं हुडकून आणते असली नमुनी? एकापेक्षा एक नमुनी हुडकून काढल्या त्या बिग बॉस मध्ये. आता चांगली नमुनी हुडका, अशी सगळ्यांना ओळखायला पाहिजे अशी. पण असो, आता नवीन वाईल्ड कार्ड एंट्री झाल्या, तिने काय काय करतात बघूया. आता बिग बॉस मध्ये पुढे वातावरण काय काय होते ते आपण बघूया. तर चला मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जे कोणी चॅनलवर नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये.